ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी. आज 8 जुलैपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा कायम राहणार. पण याच वेळी 10 आणि 11 जुलैला पावसामध्ये मोठा बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पाऊस अचानक कमी होणार का? सूर्यदर्शन होणार का? कोणत्या जिल्ह्यात अजूनही स्थानिक पाऊस सुरू राहणार आणि जायकवाडी धरणाकडे निघालेल्या पुराच्या पाण्यामुळे काय परिस्थिती निर्माण होणार, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं हवामान तडाखा युट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम आज म्हणजे 8 जुलैच्या पावसाची परिस्थिती पाहूया. आज पुणे, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, महाबळेश्वर या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही चांगल्या पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि शेतकरी बांधवांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. आता सर्वात मोठा बदल तो म्हणजे 10 आणि 11 जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. वातावरण काही प्रमाणात स्वच्छ होईल आणि अनेक ठिकाणी सूर्यदर्शन देखील होऊ शकतं. त्यामुळे ज्यांना शेतीची कामे, फवारणी किंवा इतर नियोजन करायचे त्यांच्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. मात्र याचा अर्थ राज्यभर पाऊस पूर्णपणे बंद होणार असा अजिबात नाही. 9 ते 12 जुलै या कालावधीत लातूर, धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जायकवाडी धरणाकडे गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. नाशिक परिसरातून सुमारे 7,000 क्युसेक वेगाने आलेले पुराचं पाणी आज रात्रीपर्यंत जायकवाडी धरण क्षेत्रात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. आता शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला. राज्यातील ज्या भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि पेरणी रखडलेल्या आहेत त्या भागातील शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. हवामानाच्या अंदाजानुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्यात अनेक भागांमध्ये पावसाची अनुकूल परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य पावसाची वाट पाहून शेतीची पुढील कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत. तर शेतकरी बांधवांनो, आजचा हवामानाचा हा महत्त्वाचा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अचूक आणि सर्वात जलद हवामान अपडेटसाठी आपल्या हवामान तडाखा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.